नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 साठी। यामध्ये आपण नेहमी विचारलेले प्रश्न तसेच IMP, GK, चालू घडामोडी, मराठी असे सर्व प्रश्न बघणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पोलीस भरती सोबतच येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचाच आहे। आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला एक सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉन नक्की क्लिक करून ठेवायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला, प्रतिष्ठित व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आले आहे? या ठिकाणी ऑप्शन आहेत 4 आणि त्यापैकी एक उत्तर असणार आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए, अशोक गाडगीळ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली? काय विचारले? परदेशी मालाची होळी करण्यात आली आहे। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, 7 पाटी, काय त्या ठिकाणी 7 पाटी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, नुकतेच निधन झालेले ली केकियांग कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? कोणते? तर ली केकियांग आणि कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, चीन या देशाचे ते काय होते? त्या ठिकाणी माजी पंतप्रधान होते। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, 5 वर्षे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? तर बघा, प्रश्न क्रमांक 5चं ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए, नैऋत्य मोसमी वारे हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए, लुंबिनी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, सचिन सर्जेराव यांनी पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए, सुवर्ण म्हणजे सुवर्ण पदक यांनी जिंकलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8, टिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान प्लॅनेट आहे किंवा ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, बुध हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय। तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, आंबोली हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती कोरोना लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर प्रश्न क्रमांक 10चं ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, कोव्हॅक्सिन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी। प्रश्न क्रमांक 16, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन आहेत 4 आणि त्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, तमिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर बघा, प्रश्न क्रमांक 17चं ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, अशोकाच्या टिंब येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे?
तर प्रश्न क्रमांक 18 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सारनाथ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संग्रामपूर ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या टिंब आहे किंवा किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 67 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज असेच महत्त्वाचे प्रश्न IMP नोट्स आणि IMP अपडेट या ठिकाणी सर्व परीक्षांसाठी टाकत असतो. जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर आत्ताच या ठिकाणी टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मी लिंक टाकली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? तर प्रश्न क्रमांक 21 ऑप्शन क्रमांक 1 मंडळ अधिकारी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 ऋणमोचन हे मृदुलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भातकुली हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 भारत 118व्या क्रमांकावरून मोबाईल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत कितीवर आला आहे? तर प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 43 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 7व्या इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमलदल हे टिंब आहे किंवा काय आहे? तर प्रश्न क्रमांक 26चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपमान हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रश्न क्रमांक 27चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्मणी प्रयोग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बहुव्रीही हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? तर प्रश्न क्रमांक 29चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 9 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 खालील शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही हे विचारलं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जनक हा काय तो उपसर्ग घटित शब्द नाही आहे. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर प्रश्न क्रमांक 31चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनासक्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. आणि या ठिकाणी काय दिलं आहे की गोपाल हा शब्द दिला आहे आणि याचं काय करायचं आपल्याला सामासिक शब्दाचा या विग्रह सांगायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 32चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गायी पाळणारा हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 संधीचे मुख्य प्रकार किती? तर बघा प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 3 म्हणजेच संधीचे मुख्य प्रकार हे 3 आहेत. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा.
तर बघा प्रश्न क्रमांक 34चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी खलबत्ता हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम टिंब आहे. तर प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी द्वितीय पुरुषी अनेकवचन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लक्षणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 विभक्ती शोधा. या ठिकाणी शब्द काय दिला आहे तर मला काव्य स्फुरले याचं काय करायचं आपल्याला विभक्ती शोधायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी द्वितीया हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. या ठिकाणी काय दिलं आहे प्रत्येक मुलामुलीने आई वडिलांची सेवा करावी. तर बघा प्रश्न क्रमांक 38चं ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 काळ ओळखा. या ठिकाणी वाक्य दिलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे काळ ओळखायचा आहे. वाक्य बघा आरती नियमित शाळेत जात होती. काय होतं जात होती. तर प्रश्न क्रमांक 39चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चालू पूर्ण भूतकाळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी शब्द दिला आहे षड प्लस शास्त्र. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी षडशास्त्र हे आपल्या प्रश्न क्रमांक 40चं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 अलंकाराचा प्रकार शोधा. आणि या ठिकाणी वाक्य काय आहे ते बघा काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्यावरी कोमल का. परत वाचा काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्यावरी कोमल का. याचं काय करायचं आपल्याला अलंकाराचा प्रकार शोधायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 41चं ऑप्शन क्रमांक 2 असंगती अलंकार म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्रियावाक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपहास हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कालवाचक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विभक्ती हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा टिंब होय किंवा कोण. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अजान भाऊ हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 खालील शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय दिलं आहे ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असा कोण किंवा डॅश डॅश डॅश. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 अवर्णीय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या ठिकाणी दररोज आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉन नक्की क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या विषयावरती कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 48 खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आणि वाक्य काय आहे बघा मुलगा चांगला खेळतो. तर प्रश्न क्रमांक 48चं
ऑप्शन 4मधून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांगला हे काय आहे तर क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 49 अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत 4 आणि या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 तर्कविरहित हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो. यामध्ये कोणता अलंकार होतो? यामध्ये कोणता अलंकार होतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपमा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.